नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवत आहे हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची। आणि कसं होतं की हरभऱ्याच्या भाजीवर बहुतेक वेळा तर आळ्या असतात, मग त्या आळ्या काढून घेण्यासाठी भाजी आपण अशी थोडीशी झटकून घ्यायची, म्हणजे कसं त्यातवर आळ्या राहणार नाहीत। आणि अशी बाजूला काढून घ्यायची गाळणीमध्ये। मग मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5-6 मिरच्या ह्या आपण भाजून घेऊ, म्हणजे कसं भाजीला टेस्ट छान येईल। हे मी भाजून घेते परतून थोडंसं असं तेल न टाकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। आता मिरची आणि लसूण भाजतोय तोपर्यंत आपण भाजी धुवून घेऊया। भाजी तुम्ही कट करायची गरज नाही। ही भाजी जर तुम्ही विकत आणली असेल भाजी तर मग कट करावी लागेल, कारण त्याला खूप मोठे मोठे देठ असतात, त्यामुळे ती कट करावी लागते, मग दातात अडकते। ही घरची भाजी आहे त्याच्यामुळे कट करायची गरज नाही आहे। मी छान धुवून घेते ही भाजी। बघा, भाजी स्वच्छ धुवून घेतली मी। ही भाजी आता मी गाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल त्यातलं। घरची भाजी असेल तर तेवढी खराब नसते, विकत आणलेली भाजी म्हटली की खूप धूळ पण निघते त्यात। हे बघा, मिरची लसूण भाजून घेतलेत मी, आता याला वाटून घेते। हे बघा, मी यात थोडंसं मीठ टाकून वाटून घेते, म्हणजे कसं बारीक वाटलं जातं ते। हे पहा, मी लसूण मिरची वाटून घेतलेली आहे। भाजून घेतल्यामुळे काय होतं तर पटकन वाटली जाते आलं लसूण मिरची। आता कढईत तेल टाकून घेते मी। 2 चमचे तेल टाकून घेते कढईमध्ये। यात मी जिरे घालते, जिरे तडतडले छान। आता लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते। आता ही पेस्ट छान परतून घेते। आलं लसूण छान परतून झालेलं आहे, लसूण आणि मिरचीची पेस्ट। आता यात भाजी घालून घेते मी, आणि लसूण असं थोडासा मोठा मोठा वाटून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट छान येते। आता यात मी भाजी घालते। भाजी छान परतून घेते मी। मीडियम गॅसवर भाजी छान परतून घेऊ आणि मगच मीठ टाकूया त्यात, कारण आता परतून घेतल्यानंतर भाजी आणखीन कमी होते, म्हणून मीठ भाजी छान परतून घेतल्यानंतरच घालायचं। आता मी भाजी 5 मिनिटं परतून घेते अशीच। हे पहा, भाजी आता किती छान कमी झालेली आहे आणि छान मी भाजी 5 मिनिटं परतून घेतलेली आहे। आता भाजीत मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालते मी। परत परतून घेते आणि 2 मिनिटं। बघा, भाजी 2 मिनिटं परतून घेतली मी मीठ टाकल्यानंतर। भाजीला पाणी सुटलेलं आहे मिठाचं, हे पहा। ह्या पाण्यातच भाजी छान शिजून निघते, त्यामुळे दुसरं पाणी घालायची गरज नाही।
तुम्ही जास्त तिखट खात असाल तर लाल तिखटही थोडंसं टाकलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. आता मी भाजी 5 मिनिटं शिजवून घेते झाकण ठेवून. पाणी अजिबात घातलेलं नाही, दुसरं पाणी. मीडियम गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेऊया. मी भाजीला घालण्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे वाटून घेऊया मिक्सरला. थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक नाही वाटायचं. हे पहा, मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत बारीक. असेच मोठे मोठे वाटून घ्यायचे आहेत. चेक करूया आपण एकदा भाजी शिजले का ती. हे बघा, थोडंसं 5 मिनिट ठेवूया आपण. ही काडी जी आहे अशी तुटली पाहिजे नकाने दाबल्यानंतर, मग आपली भाजी शिजली. आणखीन 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया. हे पहा, भाजी छान शिजलेली आहे. आता बघा, ही काडी पण सॉफ्ट झालेली आहे, आता तुटते. आता यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट आणि परतून घेऊ. मी गॅस बंद करते आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे. हरभऱ्याच्या ओल्या कोवळ्या पानांची भाजी. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघा भाजी कशी झाली आहे. आणि नैना, तू मला रोज विचारतेस की मी भाजी कशासोबत खाऊ, तू भाकरच नाही दिली. तर मी तुझ्यासाठी आज खास भाकर बनवलेली आहे नैना. आणि भाजी आणि भाकर पोटभर जेवून घे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.